महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा आता सुटलेला आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये तीनही पक्ष आता एकत्रित सत्ता स्थापन करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत निर्णय झालाय। रायगड जिल्हा परिषदेत पहिली 1.25 वर्ष भाजपचा अध्यक्ष शपथ घेणार आहे आणि याशिवाय 2.5 वर्ष शिवसेना, 1.25 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसणार आहे। कोल्हापूर, पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला तर रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे। माणगाव पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा सभापती तर राष्ट्रवादीचा उपसभापती होणार आहे। महायुतीचा झेडपी आणि पंचायत समितीतला सत्तेचा तिढा या अशा सूत्रांनी आता सुटलेला आहे। तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार आहेत। रायगड झेडपीमध्ये पहिली 1.25 वर्ष भाजपचा अध्यक्ष असेल, 2.5 वर्ष शिवसेना आणि 1.25 वर्ष एनसीपीचा अध्यक्ष असणार आहे। आणि या राजकीय बातमीवर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यावर जोडले गेलेत। ओम, रत्नागिरीमधला त्याचप्रमाणे रायगडमधला सगळीकडचाच हा तिढा सुटलेला आहे असं म्हणावं लागेल आणि महायुती पुन्हा एकदा एकत्रित झेडपी आणि पंचायत समित्यांवर सत्ता स्थापन करणार असल्याचं कळतंय। निश्चित अनुपमा, खरं तर काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी 11:30च्या सुमारास या तीनही महत्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्र पवार या तिघांची एक महत्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतलं सूत्र निश्चित करण्यात आलं। महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड। रायगडमध्ये 1.25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे ही सत्ता जी आहे ती अध्यक्ष स्वरूपात सुपूर्द केली जाणार आहे। कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला भरघोस यश मिळालं आहे, त्यामुळे तिथला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि सत्तेचं सगळं गणित हे राष्ट्रवादीकडे असेल। तर रत्नागिरी जे उदय सामंतांचा जिल्हा आहे त्या रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे। त्यामुळे एकंदर महायुतीमध्ये जी काही बिघाडी या निमित्तानं होईल अशी शक्यता आणि चिन्ह निर्माण झाली होती त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळालाय आणि एकंदर महायुतीतलं हे अंतर्गत भविष्यातलं वादळ सोडवण्यामध्ये या तीनही नेत्यांना यश आल्याचं या निमित्तानं स्पष्ट झालंय। त्यामुळे उर्वरित सगळ्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतला सत्ता सूत्राचा जो प्रश्न होता तो आता सुटल्याचं यातून स्पष्ट झालंय। ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।